बटेंगे तो कटेंगे आणि काँग्रेस मुक्त भारत या घोषणांनी देशाचं राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये तापताना आपण पाहिलं। भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेसाठी चक्क आपल्या कट्टर विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा आरोप झाला। अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या मदतीनं सत्ता स्थापन करून भाजपनं आपला मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या सेनेला धक्का दिला। दुसरीकडे काँग्रेसमधील पदाधिकारी आणि नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश रोज होत आहेत। त्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला। जयंत पाटलांचा भाजपवर हल्ला। आज भारतीय जनता पक्ष काँग्रेस युक्त भाजप झाले। आयारामांवरून जोरदार टीकास्त्र। म्हणजे एवढं काँग्रेस शिरलेलं आहे भाजपामध्ये की भाजपामधले जे निष्ठावंत आहेत ते सतरंजा गोळा करायला लागले। भाजपचा पाटलांवर पलटवार। असं नाही आहे की काँग्रेसमधनं आले त्यांनी पक्ष ताब्यात घेतला। हा पक्ष कोणी ताब्यात घेऊ शकत नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सर्व पक्षातून मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे। त्यात काँग्रेसही मागे नाहीये। राज्यभरात काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपचं कमळ हाती घेतलं। काँग्रेस मुक्त भारताची घोषणा देणाऱ्या भाजपनं सत्तेसाठी मात्र काँग्रेसच्या नेत्यांशी हातमिळवणी केली। त्यावरून राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी जोरदार टोला लगावला। पण आज भारतीय जनता पक्ष काँग्रेस युक्त भाजप झाले। म्हणजे एवढं काँग्रेस शिरलेलं आहे भाजपामध्ये की भाजपामधले जे निष्ठावंत आहेत ते सतरंजा गोळा करायला लागले आणि हे 72 जे गेलेले आहेत त्यांनी त्याचा ताबा घेतलेला। जयंत पाटलांनी केलेल्या या टीकेवर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पलटवार केला। भाजप हा पक्ष कोणीही ताब्यात घेऊ शकत नाही असं बावनकुळे म्हणाले। ज्या दिवशी आपण पक्षप्रवेश करतो ज्या पक्षात त्याच दिवशी त्या पक्षाचा तो कार्यकर्ता होतो। पूर्वाश्रमी ते कुठलाही पक्षात असेल पण आमच्या पक्षात आल्यानंतर आता ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, भाजपचे नेते आहेत। गेल्या काही काळात भाजपमध्ये काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी प्रवेश केल्याचं दिसून आलं। काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव यांनी डिसेंबर 2025 मध्ये काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला। महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संग्राम थोपटेंचा एप्रिल 2025 मध्ये भाजपमध्ये प्रवेश झाला। यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपची वाट धरली। प्रत्येक नेत्याला म्हणजे जवळपास ज्याला सत्तेची आस लागलेली आहे असे अनेक नेते सध्या सत्ताधारी महायुतीकडे धाव घेताना दिसत आहेत आणि त्यांचं स्वागतसुद्धा अगदी मनमोकळेपणाने होतं आहे। पूर्वी राजकारणामध्ये व्यक्तीची पारख करून त्याचं स्वागत होत असे किंवा एखाद्याला प्रवेश नाकारला जात असे, परंतु आता राजकीय चुरस खूप मोठी आहे। महाविकास आघाडी कमकुवत व्हावी ह्या एकमेव उद्देशाने पक्षांतरं घडवली जात आहेत। सत्तेची गणित, अंतर्गत नाराजी आणि भाजपचं वाढतं वर्चस्व त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा भाजपकडे ओढा वाढतोय आणि काँग्रेस मुक्त भारताची घोषणा देणाऱ्या भाजपमध्ये इतर पक्षातील नेत्यांची संख्या वाढली आहे। त्यामुळे विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।